रामदास बुवा मनसुख यांची जी वाटचाल आहे किंवा जीवनाची जी सुरुवात आहे तर क्रांतिकारक होते ते गांधीजींना जाऊन भेटले की त्यावेळेस ते नौखालीला होते की असं असं झालेलं मला काही पसंत नाहीये. आणि ते झाल्यानंतर परत भारताची फाळणी झाली 1947 ला. त्यावेळेला त्यांनी गांधी टोपी घालायचं सोडून दिलं. तर तुम्ही मगाशी पण म्हणालात की बाबू गेनूंचा पण जो सहभाग होता किंवा ट्रकच्या खाली बाबू गेनू गेले, तर याच्यामध्ये त्यांच्या बरोबर रामदास बुवा पण होते. पोलिसांनी यांना पकडलं सगळ्यांना, तरी हे क्रांतिकारक असल्यामुळे हे बाजूला झाले नाही. त्याच्यात जे 10-15 जण होते त्यांना हंटरनी फोडून काढलं पोलिसांनी, पण हे 3-4 जण पुढे पडले गाडीच्या पुढे. त्यात वसंतदादांना ओढून काढलं, यांना पण ओढलं, पण हे परत उपडे पडले असे. तर त्या सार्जननी वरून लात मारली होती ती त्यांच्या पाठीवरच. तो नाल होता, तो नाल अजूनही दिसत होता, म्हणजे असेपर्यंत. शेवटी बाबू गेनू गेले. मग आता जर पाहिलं तर वारकरी संप्रदायामध्ये बाबांचं योगदान हे खूप मोठं आहे. तर त्यांनी त्या काळी काय पावलं उचलली होती? हा जो जिजिया कर जे म्हणतात ना मुघलांच्या काळात, तसा यात्रा कर पूर्ण महाराष्ट्रात होता. आणि तो पंढरपूरला होता. म्हणजे आपल्याला पाया जरी पडायचं तरी पैसे टाकायचे मग जायचं, अशी परिस्थिती होती. गोर गरीब जो वारकरी तो काय करणार? इतक्या वर्षानुवर्ष ह्या सगळ्या गोष्टी बाबांच्या आंदोलनाने त्याला वाचा फुटली. नुसती वाचा नाही फुटली तर वसंतदादा पाटील ज्यावेळेस मुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांनी एकाच वेळी घोषणा केली की पूर्ण महाराष्ट्राचा तीर्थक्षेत्र कर मी आज रद्द करत आहेत. आणि त्याच्यामुळे बाबांना संतवीर ही पदवी मिळाली.